व्यावसायिक किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर काल ना मार्केटमधून येताना मी हा दगडी खलबत्ता घेतला होता। तर आजकाल बाजारामध्ये दगडी खलबत्ता म्हणून सिमेंटचे खलबत्ते सुद्धा विकले जातात, तर पाहूनच घ्यायचं आहे असं। तर मी ना इथे दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातले होते आणि ते तांदूळ भिजलेले यामध्ये मी आता ठेचून घेणार आहे। तांदूळ छानपैकी टेचून घेतले आणि त्यानंतर याला सर्व बाजूने असं रगडून चोळून घेतलेलं आहे। काटाला वगैरे सुद्धा लावून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे असलेले धूळ किंवा मातीचे कण आहेत ते निघून जातील। सर्व प्रकारे आतून बाहेरून चोळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे, रगडून आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आधीचा आणि आत्तामध्ये किती फरक पडलेला आहे यामध्ये खलबत्त्यामध्ये। तर त्यानंतर आहे ना मी यामध्ये बटाट्याचे साली घातलेले आहेत। तुम्ही भाज्यांची देठी किंवा बटाट्याचे साली सुद्धा यामध्ये वापरू शकतात ठेचून घेण्यासाठी। तर 1 किंवा 2 वेळा असं धुवून घेतल्यानंतर यामध्ये खलबत्ता वापरण्यासाठी तयारच होईल असं नाही, तुम्ही आठवडाभर असं करू शकता, त्यानंतर खलबत्ता वापरण्यासाठी तयार होतो। तर मी अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे बटाट्याच्या साली आणि चोळून घेतलेले आहे सर्व बाजूंनी। काठसुद्धा स्वच्छ झालेले आहेत, खूप छान प्रकारे असा फरक पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। पाण्याने धुवून घेतलेला आहे, त्यानंतर मी थोडं पुसून घेतला आणि इथे मी घेतलेलं आहे खायचं तेल आणि हळद। हळदमध्ये बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते, कमी होते। तर मी याला चोळून घेणार आहे, जेणेकरून खलबत्त्यामध्ये जे धुळीकण किंवा जंतू वगैरे असतील तर ते सुद्धा कमी होतील। सर्व प्रकारे हळद अशी चोळून घेतलेली आहे, थोडा वेळ सुकून दिला उन्हामध्ये आणि त्यानंतर मी ते भांडी घासण्याची घासणी घेतलेली आहे आणि त्याने साबण लावून चोळून घेतलेला आहे। आतून बाहेरून छान प्रकारे धुवून घेतलेला आहे घासणीने। इथे खलबत्ता जो आहे तो आपला बघा तुम्ही पाहू शकता, मी पूर्ण प्रकारे घासणीने घासून घेतलेला आहे, छान प्रकारे धुवून घेतला त्याला त्यानंतर। आणि इथे आपण कोणतीही नवीन वस्तू आणली तर त्याची आपण पूजा करतो, तर इथे मी थोडीशी इथे खलबत्ता घेतला म्हणून नवीन पूजासुद्धा त्याची केलेली आहे। अशा प्रकारे मी खलबत्ता जो आहे तो आपला आता पूर्णपणे वापरण्यासाठी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। बाय।